जळगावच्या कुरंगी गावाला जोडणाऱ्या रस्त्याचा भराव जो आहे तो बहुळा धरणाच्या विसर्गाने वाहून गेला होता। त्यामुळे शेतकऱ्यांना अगदी बैलजोड्या आणि वाहनं घेऊन जाण्यासाठी आता मोठी कसरत करावी लागते। जळगाव जिल्ह्यातील एरोंडल तालुक्यामध्ये ग्रामीण रुग्णालयात सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलंय। प्रशासनानं स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलंय। रुग्णालयातील कर्मचारी निवासस्थानांची देखील दुरावस्था झालेली आहे। निवासस्थानामध्ये देखील पुरेशा प्रमाणात सोयी आणि सुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे कर्मचारी देखील आता तिथे राहत नाहीत। जळगावच्या भुसावळच्या निंबोरा गावामध्ये रस्त्यावर पाणी साचल्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची अगदी तारेवरची कसरत त्यांना होते। रस्त्याविना होत असलेले विद्यार्थ्यांचे हाल आता शासनाच्या कार्यक्षमतेवरच चिखल उडवणार आहे। शाळा व्यवस्थापनासह शिक्षक आणि स्थानिक ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे। विद्यार्थ्यांची शाळा गाठताना कशी कसरत होते आपण ते पाहतो। नाशिकच्या लासलगाव ग्रामीण रुग्णालयात देखील औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे। हवामानातील बदलामुळे साथीचे आजार वाढत असल्यामुळे रुग्णालयात रुग्णांची गर्दी होते, मात्र औषधांचा तुटवडा जाणवत असल्यानं आता गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना फटका बसतोय। आरोग्य विभागानं तातडीनं औषध पुरवठा करावा अशी मागणी होते। सोलापूरच्या माढ्यातील सीना नदीला महापूर आला आहे, त्यामुळे सीना कोळेगाव धरणातून 46,000 क्युसेकनं अधिक पाण्याचा विसर्ग सीना नदीत होतोय। त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये अगदी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। तसंच सर्व बंधारे पाण्याखाली गेलेत, त्यामुळे अनेक मार्ग बंद झालेत। जळगावच्या पाचोऱ्यात ढगफुटी सदृश पावसानं शेतीसह पिकांचं नुकसान झाले। 5 शेतातील 7 ते 8 फूट शेतीची मातीसह काही जनावरं देखील वाहून गेलेत, त्यामुळे प्रशासनानं तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी होते।